राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच सर्व पक्षीय इच्छुकांबरोबरच प्रशासन देखील कामाला लागलंय। याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बैठका आयोजित करत असून या बैठकीतून उमेदवारांना नियमावली समजून सांगताना दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर सातपूर विभागातील 5ही प्रभागातील इच्छुकांबरोबर सातपूर विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवारांबरोबर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांची माहिती देण्यात आली। दरम्यान गुन्हा दाखल असलेल्या उमेदवारांनी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मंगरुळे यांनी यावेळी दिली। कुणी त्या पोलिसांकडे याच्याकडे अर्ज करू नका कृपया की मला माझं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट द्या। आम्ही तुम्हाला कुणालाही व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मागणार नाही। फक्त याच्यामध्ये उमेदवारांनी स्वतःहून त्या शपथपत्रात माहिती द्यायची आहे की त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्या गुन्ह्याचं स्टेटस काय आहे। म्हणजे जर समजा कोर्टात जर पेंडिंग असेल तर तो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पेंडिंग आहे का वगैरे पेंडिंग आहे 2 वर्षाच्या। याच्यामध्ये त्यांनी 2 कॉलम केलेले आहेत। पहिला कॉलम आहे असे गुन्हे ज्याच्यामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते असे पेंडिंग गुन्हे, आणि दुसरा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तो अपात्र होऊ शकतो पण 2 वर्षाच्या खाली त्याची शिक्षा आहे। असे दोघं याच्यामध्ये आहे। तर ते गुन्ह्याची माहिती फक्त तुम्हाला इथं द्यायची आहे, किती गुन्हे दाखल आहेत, त्या गुन्ह्यांचा आजचं स्टेटस काय आहे। बाकी मग तुम्हाला व्हेरिफिकेशन आम्ही मागणार नाही की किती तुमच्याकडे पोलीस केसेस आहे पेंडिंग वगैरे। याच्यामध्ये गुन्हे किती पेंडिंग असेल तरी तो अपात्र होत नाही। अपात्र कुठं होतो? ज्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे, शिक्षा झाल्यानंतर 6 वर्ष पूर्ण तो शिक्षा उपभोगून आला आणि 6 वर्षाचा कालावधी संपलेला नाही। शिक्षा संपल्यानंतर पुढचे 6 वर्षापर्यंत ते जो काही शिक्षेचा प्रभाव तो असतो, तर तो 6 वर्षाच्या आत जर तुम्ही निवडणूक लढत असेल तर तो अपात्र होतो। मला शिक्षा झाली होती 2 वर्ष झाली होती, आता मला 8 वर्ष झाले, 6 वर्षाचा कालावधी संपला, मी निवडणूक लढू शकतो। मला शिक्षा झालेली होती, कोर्टाने दिले, पण त्या शिक्षेला हायकोर्टाने स्टे दिला, मी आज निवडणूक लढवू शकतो। परंतु मला कोर्टाने शिक्षा फक्त त्या याला स्टे दिलेला नाही, म्हणजे माझ्या शिक्षेला स्टे दिला नाही, फक्त जो काही निकाल होता निकाला स्टे दिला असेल तर मी निवडणूक लढताय। तर फक्त 2 वर्षापेक्षा तरी जास्त आहे तरी काही जे काही अस्पृश्यता निवारण वगैरे जे आहे, जे 1 वर्षाच्या आत पण शिक्षा असू शकते पण जे अपात्र, तर असे गुन्हे फक्त तुम्ही क्लिअर कट द्यायचे आहे। मग त्याच्यावरून फक्त तुमचं त्या दाखल गुन्ह्यांच्या संख्येवरून तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे ठरणार आहे, पण ती माहिती तुम्ही स्वतःहून ती द्यायची आहे। त्यासाठी पोलिसांकडे जायची मला नाही वाटत काही गरज आहे। तुम्हाला ती माहिती असली पाहिजे आणि ज्याचा काहीच रेकॉर्ड नाही तरी पोलिसांकडे जायची गरज नाही। त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशनचं कुठेही आपल्याला याच्यामध्ये लागत नाही। पूर्ण नॉमिनेशन प्रोसेसमध्ये कुठेही पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही मागणार नाही, तुम्हाला ते रुपये देऊ पण नका नॉमिनेशन। या बैठकीनिमित्तानं सातपूर विभागातील इच्छुक असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची त्याचबरोबर आजी माजी नगरसेवकांची मोठी गर्दी दिसून आली आहे। तर नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवारांना लागणारी विविध कागदपत्र, NOC, शपथपत्र, अनामत रक्कम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्याचं सातपूर विभागीय निवडणुकीमध्ये निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी सांगितलं। नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। 23 डिसेंबर पासून तर 30 डिसेंबर पर्यंत आपली नामनिर्देशन प्रक्रिया चालणार आहे। नॉमिनेशन फॉर्म भरताना नॉमिनेशन फॉर्म मधली माहिती आणि शपथपत्रातली माहिती अचूकरित्या कशी भरावी जेणेकरून त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळले जाणार नाही या संदर्भात इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचं आपण आज इथं मार्गदर्शनपर बैठक घेतलेली आहे आणि जे काही अडचणी त्यांना येणार आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सतत संपर्कात राहणार आहोत। गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातली सगळी माहिती उमेदवाराला शपथपत्रामध्ये द्यायची आहे। त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्या दाखल गुन्ह्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे, चौकशीवर आहे किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत वगैरे ते द्यायचं आहे, किंवा यापूर्वी त्याला काही शिक्षा झालेली असेल, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले किती गुन्हे आहेत किंवा 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले कोणते गुन्हे आहेत, गुन्ह्याचा नंबर, त्याच्यात लागलेले कलम वगैरे ही सगळी माहिती त्यांनी शपथपत्रात द्यायची आहे आणि ही माहिती आपण मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणार आहोत। या बैठकीप्रसंगी सातपूर विभागीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख, नरेंद्र शिंदे, सुमन गवळी उपस्थित होते। तर या बैठकीप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, सातपूर।